चला तर आज आपण स्वादिष्ट रेसिपी या यूट्यूब चॅनलवर झटपट होणारी पुरी भाजी, जिरा राईस, बासुंदी ही रेसिपी पाहणार आहोत। चला मग पटपट, ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। त्यासाठी आपण रात्री छोले भिजत घातले होते, सकाळी स्वच्छ धुवून घेतले। त्यामध्ये 2 बटाटे उकडायला टाकले, कुकरला शिट्टी देऊन घेतली। त्यानंतर 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, 2 चमचे बारीक रवा घेतला आणि 1 चमचा बेसन पीठ टाकलं। बेसन पिठाने खूप छान चव लागते आणि चवीपुरतं मीठ टाकलं। त्यानंतर आपण कडकडीत असं तेल गरम केलं आहे मोहन म्हणून, ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत। खूप छान खुसखुशीत टम्म फुगणारी पुरी होणार आहे। सर्वप्रथम आपण तेल खूप गरम आहे म्हणून चमच्याने सर्व हलवून घेणार आहोत, कारण गरम तेल असल्यामुळे आपल्याला हाताने ते एकत्र करता येणार नाही। खूप छान अशी पुरी भाजीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। त्यानंतर आपण हळूहळू तेल सगळ्या पिठाला लागेल असं एकत्र हलवून घेणार आहोत। नंतर आपण थोडं थोडं पाणी घालून घट्टसर कणिक मळून घेणार आहोत। थोडं थोडंच पाणी घालायचं, कारण पुरीला घट्ट कणिक असेल तर पुरी छान अशी टम्म फुगते। माझ्याकडनं साखर टाकायची राहिली होती, मी टाकली पण ती व्हिडिओमध्ये आली नाही। थोडीशी साखर टाकायची, त्याने छान अशी कुरकुरीत अशी पुरी होते। हे बघा, अशी घट्टसर कणिक मळून घ्यायची। त्यानंतर आपण ती झाकून ठेवणार आहोत। आपण भाजीची तयारी करायची। त्यासाठी 4-5 काजू घेतले, थोडंसं सुकं खोबरं घेतलं आणि पांढरे तीळ 1 चमचा घेतले। छान असं आपण बारीक केलं, कच्चा कांदा बारीक केला। त्यानंतर आपण टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर हे पण आपण छान असं वाटण तयार करून घेतलं। कोथिंबीर पण घातली आहे। त्यानंतर प्रथम आपण तेल गरम केलं, मोहरी टाकली। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत। जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण टाकणार आहोत। लसणाने खूप छान स्वाद येतो म्हणून फोडणीमध्ये टाकला आहे। खूप सुंदर अशी रेसिपी। 1 तेजपत्ता टाकला आहे। नंतर कढीपत्त्याची 2-3 पानं टाकली आणि हिंग टाकलं आहे। ते छान परतलं की आपण जे वाटण तयार केलं होतं ते आपण त्यामध्ये टाकून छान असं हलवून घेणार आहोत। तेल थोडंसं टाकायचं आहे। त्यानंतर सर्वप्रथम सगळं हलवून झालं की कोथिंबीर टाकून छान असं फिरवून घ्यायचं आहे। बघू शकता आपण, खूप सुंदर वास येतोय आणि भाजी तर खूप सुंदर अशी चवीला होते। मी बाकीचे मसाले टाकत नाही, कारण माझा जो घरगुती मसाला आहे तोच अप्रतिम चवीचा आहे। तुम्हाला जर तो ऑर्डर करायचा असेल तर मी तुम्हाला फोन नंबर देते, तेथे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा फोन करून मागवू शकता। हे बघा किती सुंदर असं सुगंध येत आहे। सारखं हलवून घ्यायचं। त्यामध्ये आपण छोले बघा किती छान असे शिजले आहेत, ते आपण त्यामध्ये टाकले आहेत। आणि बटाटे जे आपण उकडून घेतला होता तो हाताने स्मॅश करून टाकणार आहोत अशा प्रकारे, म्हणजे भाजीला अजून घट्टसरपणा येईल। तुम्हाला ज्या प्रमाणात हवी आहे भाजी त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता। बघा किती सुंदर झाली आहे, वास तर खूप छान येतोय।
भाजीचा. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे. बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे भाजी. छोले, त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी वरनं टाकायची आहे. बघा किती सुंदर झाली भाजी. त्यानंतर आपण जिरा राईससाठी छान असे तांदूळ धुवून घेतले. पातेल्यामध्ये तूप टाकलं आहे. तूप गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत. जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण एक तेजपत्ता टाकणार आहोत आणि पाणी आपण जे गरम केलं होतं ते टाकणार आहोत. म्हणजे पाण्याला लगेच उकळी येते. चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत आणि नंतर जो तांदूळ आपण धुवून घेतला होता तो त्यामध्ये टाकणार आहोत. झटपट होणारी, पाहुणे आले अचानक की तुम्ही अशी पटकन तयारी करू शकता. हे बघा किती छान अशी कणिक मुरली आहे. एकीकडे आपला भात होत आहे. भाजी तर तयार झाली. आपण पुऱ्या लाटायला घेऊया. अशा प्रकारे तुम्हाला ज्या आकाराची हवी आहे, छोटी मोठी, त्या आकाराची तुम्ही गोळी तयार करून तेलावर लाटून घ्यायची आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी मध्यम आकाराची लाटायची आहे. म्हणजे पुरी छान अशी फुगते. जास्त जोर देऊन लाटायची नाही, वरच्यावर हलकी लाटायची. एकसारखं लाटून घ्यायचं सगळ्या बाजूनी. बघू शकता आपण याप्रमाणे मी 4-5 लाटून घेते. बघा, तेल आधी सुरुवातीला कडकडीत गरम करायचं आहे आणि नंतर मध्यम गॅसवर पुरी छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. बघू शकता आपण किती टम्म पुरी फुगली आहे. चला तर मग मैत्रिणींनो, पटापट लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं ना त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबायचं, म्हणजे माझ्या पुढच्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही. बघा किती सुंदर टम्म फुगली आहे पुरी. अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेतल्यात. हे बघा भाजी किती सुंदर झाली आहे. त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर वरनं टाकत आहोत. बघू शकता झटपट होणारी रेसिपी. पुऱ्या बघा किती सुंदर झाल्या. त्यानंतर भाजी, भात, जिरा राईस, सुंदर असा बेत झटपट तुम्ही बनवू शकता. त्यानंतर आपण बासुंदी तयार केली होती. सुंदर अशी ताट तयार झालं आहे. या सर्वांनी जेवायला. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.